NCERTच्या इतिहासविरोधी आणि मनमानी निर्णयाचा 1 मे रोजी सांगलीत मोर्चाकडून होणार निषेध. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांची घोषणा. NCERTच्या इतिहासविरोधी आणि मनमानी निर्णयाचा निषेध करण्यासाठी सांगली येथे 1 मे रोजी मराठा साम्राज्य सन्मानभव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी ही घोषणा केली आहे. सांगलीत निघणाऱ्या या मोर्चामध्ये पानिपतमधून रोड मराठा तसेच हिंदवी स्वराज्य सेनेच्या सरदारांचा वंशज, इतिहास संशोधक आणि अभ्यासक हजारो शिवभक्त उपस्थित राहणार आहेत. NCERTकडून इयत्ता 8वीच्या एक्सप्लोरिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड या इतिहासाच्या पुस्तकातून इसवी सन 1759 सालचा मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा काढून टाकण्यात आला आहे. NCERTच्या मनमानी निर्णयाचा निषेध आणि हिंदवी स्वराज्य म्हणजेच मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा सांगली येथे 1 मे रोजी काढण्यात येणार आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी रायरेश्वरावरती शपथ घेऊन ते हिंदवी स्वराज्य उभं केले आणि महाराजांच्या नंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणी साहेब, त्याचबरोबर संताजीराव घोरपडे, धनाजीराव जाधव, बाजीराव पेशवे आणि महादजी शिंदे, दत्तोजी शिंदे, जनकोजी शिंदे, मल्हारराव होळकर इत्यादी सरदारांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं आणि या देशामध्ये अटक ते कटक आणि तंजावर ते पेशावर असं हिंदवी स्वराज्य म्हणजेच मराठा साम्राज्य उभं केलं. हा इतिहास आत्तापर्यंत 8वीच्या पुस्तकामध्ये हा इतिहास छापलेला होता. मात्र राजस्थानमधील काही मंडळींच्या तक्रारीमुळे NCERTने हा नकाशा म्हणजे हा जे काही आपल्या पूर्वजांचं कर्तृत्व आहे, हिंदवी स्वराज्याचं, मराठा साम्राज्याचं जे काही कर्तृत्व या पुस्तकामध्ये होतं ते एखाद्याच्या तक्रारीमुळे NCERTनं ते हटवलेलं आहे. त्यामुळे पानिपतपासून त्या जिंजीपर्यंत आणि अटकपासून कटकपर्यंत एवढा मोठा पसरलेला हिंदवी स्वराज्याचा रणसंग्राम आहे. हे मराठा साम्राज्य आहे. हा इतिहास कुठंतरी झाकण्याचं काम या NCERTच्या माध्यमातून होत आहे. याला आम्ही तीव्र हा विरोध करत आहे. कारण मराठ्यांच्या या महाराष्ट्रातील 18 पगड जातीतील मराठ्यांच्या रक्तानं या देशाची सीमा आखलेली आहे आणि हा जर इतिहास कोणी पुसायचं काम करत असेल तर त्याला योग्य उत्तर आमच्याकडून दिलं जाईल. आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक इतिहास संशोधक आहेत, संघटना आहेत, यांनी विरोध केलेला आहे. आम्हीसुद्धा या निर्णयाला विरोध करतो. NCERTनं जर त्यांच्याकडे तक्रार कुठली आलेली असती आणि त्यांनी जर महाराष्ट्र शासनाकडे अभिप्राय मागवायला पाहिजे होता, या संदर्भातले मराठा एम्पायरचे पुरावे जे असतील ते सादर करण्यासाठी वेळ द्यायला पाहिजे होता आणि मग शहानिशा करून याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे होता. हा एकतर्फी निर्णय आम्हाला कुणालाही मान्य नाही. म्हणून आम्ही सांगलीमध्ये महाराष्ट्र दिन 1 मेला महाराष्ट्र दिनानिमित्त सांगलीमध्ये या NCERTचा निषेध, त्याचबरोबर हा मराठा साम्राज्य म्हणजेच हिंदवी स्वराज्य मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चाचं आयोजन सांगलीमध्ये आम्ही करत आहोत. सुरुवात सांगलीमधून होईल. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचे मोर्चे आम्ही आयोजित करणार आहोत. या मोर्चामध्ये श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा होणार आहे. संभाजीराजे छत्रपती, नागपूरचे मोदोजीराजे भोसले यांनासुद्धा आम्ही निमंत्रित करणार आहोत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबरोबर जे काही सरदार होते त्यांचे वंशज आपल्या सांगलीमध्ये या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत. पानिपत म्हणजे हरियाणामधील रोड मराठा या ठिकाणी आपल्या मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि पक्षविरहित सर्व पक्ष, सर्व संघटना एकत्र करून आपल्या पूर्वजांचा इतिहास जपण्यासाठी हा मोर्चा सांगलीमध्ये आम्ही करत आहोत. दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनादिवशी सकाळी 9 वाजता स्टेशन चौक सांगली इथून हा मोर्चा सुरू होईल आणि समारोप याच ठिकाणी शिवतीर्थावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर या ठिकाणी समारोप या ठिकाणी होणार आहे. आपले अनेक महाराष्ट्रातले इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक या मोर्चासाठी येणार आहेत आणि मी तमाम महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनीसुद्धा या मोर्चामध्ये मोठ्या हजारोंच्या संख्येमध्ये सहभागी व्हायचे. आपल्याकडे जे पुरावे आहेत, जो इतिहास आहे आपला, पानिपतची लढाई असेल, अटकची असेल, कटकची लढाई असेल, तंजावर, जिंजी इत्यादी लढाई असतील, कलकत्ता म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सुरावर्दी खानच्या विरोधात केलेली मोहीम असेल, अनेक मोहिमांचे पुरावे
आपल्या बखरीमध्ये आहेत, आपल्या इतिहासामध्ये आहेत. NCERTने जरूर अशा प्रकारचं आव्हान केल्यास NCERT पुढे हे सगळे पुरावे मांडणार आणि पुन्हा एकदा आपल्या हिंदवी स्वराज्याचा म्हणजे मराठा एम्पायरचा नकाशा या पुस्तकांमध्ये छापण्यासाठी आम्ही भाग पाडणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.